इकडे लक्षच गेलं नाही माझं. बोर्ड कधी बसून घेतले नाही. काहीच प्रॉब्लेम व्हायचा. हा कुठं खोसायचं कुठं लाईट लावायची कसं चार्जिंग. आता बरं झालं. एक तर मला वेळ नसतो. पायल पायल आले. काय हो? अगे बोर्ड कधी बसून घेतले. बोर्ड काल संध्याकाळीच. हा मग हुशार आहे तू. मग अहो किती दिवस चाललं होतं आपलं बोर्ड नाही बोर्ड नाही. मग म्हटलं जाऊ द्या तुम्हाला वेळ नसतो. म्हटलं घ्यावं आपलं बोलवून वायरमॅनला आणि बसवून घेतले. म्हणजे माझी पारख खरी ठरली. आपलं लव्ह मॅरेज. तू काय म्हणायची होती. अहो लव्ह मॅरेज टिकत नसते. 4 वर्ष झाले तर आपल्याला 4. आहे का आपल्या दोघात कधी भांडणं. अहो भांडण तर नाही बरं का आपलं कधी. मग पण हे नाही ना. अगं होईल की मग. थांब की जरा. अहो कधी आता 4 वर्ष झाले लग्नाला. अगं कसं आहे माहिती का. अजून थोडा वेळ घेऊ. 5 वर्षानंतर ठेवू. अजून एकमेकाला अजून हे व्हायचं आपल्याला. संसारात कसं रमायचं ते बघायचं. आणि नंतर पोर झाले का लगेच वाया पप्पा यान पप्पा ते आण. तू तिकडं मला वेळ नाही द्यायची म्हणून का नको. अहो तसं नाही हो. पण कसं असतं माहितीये का. आजूबाजूचे 4 लोक नावं ठेवतात. 4 वर्ष होत आले. जुन्या बाया माहितीये ना कशा असतात. शेजार पाजारच्या सगळ्या म्हाताऱ्या तेच म्हणतात. बाई 4 वर्ष झाले लग्नाला अजून पाळणा हल्ला नाही घरात. शेजार पाजाऱ्यांचं नाव ठेवायचंच काम असतं. आपण नाही लक्ष द्यायचं. हा बरं मी काय आणतो. हम्म. बरं आता मी निघू का. बर लवकर या हा आपण मी काय संध्याकाळी. आणतो. नाही मला मग? मीटिंग आहे. हा मी 2 दिवसांनी येणार आहे. हा कंपनीची मीटिंग आहे ना. जा मला नाही बोलायचं तुमच्या आता हे बघ बरोबर. तुझं असं. तुम्ही ना सारखं सारखं मीटिंगला जात राहतात. गेले की 2-2 3-3 दिवस येत नाहीत. मला नाही बोलायचं मग तुमच्या आता बरोबर. नाही गेलं तर मला कामावर ठेवतील काढून टाकतील ना. अगं ऐक ना. 2च दिवस तर जायचंय. फक्त 2 दिवस. अहो पण तुम्ही गेले ना ते 2 दिवस सुद्धा आहे ना 2 वर्षासारखे वाटतात मला. तुला काय मला वाटतं. नाही करमत हो. अगं ऐक तुला काय वाटतं मला करमत आहे काय मग. पण आता कसं काम आहे जावं लागतं करावं लागतं. हा बरं चालेल. असं तोंड पाडून बसलं मला जाऊशी वाटन का. जरा हसत पाठवायचं टाटा बाय बाय करायचं. बरं नाही तोंड पाडत. हम्म. मी सगळं मग तुमची बॅग वगैरे भरते. हा काय नको मी रात्रीच भरून ठेवलेली. भरली. बर चला. चल. हो मी काय म्हणते ऐका. काय आता सावकाश जा. व्यवस्थित एकदम आणि व्यवस्थित या. सावकाश काय? काळजी घ्या. मी थोडी गाडी चालवणार आहे. ड्रायव्हर चालवणार आहे. अहो पण तरी काळजी घ्या. घेतो बाई तू बी काळजी घे. हो. हा टायमर जेव. नाही तर आली तुमची आठवण म्हणून राची नोपाशी तसं नको करू. नाही मी फोन करेल ना व्हिडिओ कॉल. अरे मीटिंग मध्ये बरं. नाही उचलते. बरं. व्हिडिओ कॉल नाही फोन नाही काही नाही. फोन नको करू मी तुम्हाला. मला वेळ भेटल्यावर मी करेन. चालेल हो. काळजी हा येतो. हो हो बाय. बाय. ओ वहिनी संगीता वहिनी कोण आहे? मी आहे. थांबा बर का. हा या आता चांगलं करून देतो आता लावून देतो. या कोण पाहिजे? नाही कोण नाही पाहिजे मला तुम्हीच पाहिजे होते. मी? हा अहो काय बोलताय? हा तुमच्याकडे काम आहे मायावलं. हा मी का आता गावात होतो वहिनी. अहो पण तुम्ही कोण कुठले काय मी नाही ओळखलं मी तुम्हाला. पलीकडच्या वाडीतला आहे मी. पलीकडच्या वाडीत. हा काय नाव तुमचं? माझं नाव आहे. हा माझं नाव अरुण आहे अरुण. अरुण. हा बरं काय काम होतं? हे बघा तुमचं नाव आहे ना अक्षय. हा हा त्यांचं काय? त्यांचं काय सांगा तुम्ही ऐकून घ्या. मी आता गावातून आलोय. हा. तो ना त्या झाडाखाली उभा होता. अहो मग बसची वाट बघत असतील. मीटिंग आहे त्यांची. मीटिंगला चालले. फोन चालू आता फोन. अहो मग कंपनीत कोणाचा तरी फोन चालू असेल त्यांचा. कंपनीत Meeting आहे नव्हतं. ही वेगळी कंपनी होती. म्हणजे 2 पायाची वेगळी कंपनी. राणी राणी. राणी. हा राणी कंपनी होती. राणी कंपनी. तिला फोन लावत होता. हा म्हणजे अहो जरा मला समजलं असं सांगा दादा. एकतर तुम्ही काय बोलताय काय मला काही समजत नाही. सगळं डोक्यावरून जातंय. तुम्हाला मी ओळखत पण नाही तरी तुम्ही माझ्या नवऱ्याबद्दल मला काहीतरी नाही मी सांगा. ओळखतो ना त्याला चांगला. असं आहे का? हा त्याचं आहे ना बाहेर लफडं. तुम्हाला डायरेक्ट सांगत होता. ओ माझ्या नवऱ्याबद्दल काही पण बोलायचं नाही. मी पहिल्यांदा सांगून ठेवते जेव्हा तुम्हाला. शपथ खोटं आमचं बोलत लव्ह तू. मॅरेज आहे. खोटं नाही बोलत. आता त्याचा आहे ना त्या राणीला फोन चालू होता. ते आता 2 दिवस आहे ना गोव्याला जाणार आहेत, गोव्याला फिरायला. 2 दिवस गोव्याला फिरायला? हा नाही तर तुम्ही ना खोट वाटत असलं ना मला तुम्ही फोन लावून पहा त्याला. तुमचा फोनच उचलू शकत नाही तू.
अहो पण त्यांनी तर मला सांगितलंय मीटिंग आहे, आता मीच तुला फोन करणार, तू नाही करायचा मला फोन. 2 दिवस मीटिंग आहे सांगितलं बर का. आणि असं दर महिन्यालाच ते 2-2, 4-4 दिवस जात राहतात बाहेर. आधी 4 दिवस होता तिकडे गेलता का? तिलाच घेऊन गेलता तू हा फिरायला हा बाहेर. आणि त्याच्याच मुळे मला पोरबाळ होत नाही. नका रडू वहिनी. माझ्या नवऱ्याने फसवलं मला. दुसऱ्या बाई बरोबर लफडे चालला तो आता गोव्याला. गोव्याला हा 2 दिवस. हा 2 दिवस तिला फोन करा लवकर ये म्हणे सगळं आवरून. मी म्हणलं मला फिरायला नाही, आता कधीच नेलं नाही. 4 वर्ष झाली लग्नाला, अजून कुठंच फिरायला नेलं नाही. आणि त्या राणीला दर महिन्याला फिरायला घेऊन जातो. आले संसाराचं माझ्या पार. वहिनी मग नाव सांगू नका बर का. अहो तुमचं नाव गेलं चुली, तिथं माझ्या संसाराचं वाटोळ झालं. वाटोळा आता होणारच आहे. नवरा तुम्हाला असं भेटलाय हो. हा मी तरीच विचार करते बर का, मला तेच नाही होत नाही. अहो तेच नाही. आज ती तारी नाही का पलीकडच्या वाडीतली, आमच्या वाडीतली, त्या तारी सगळं सगळं त्याचं लपडं होतं. काय हा खोटं बोलत नाही मी तुम्हाला. तारी? हा तारी एक, राणी एक, तारी एक. किती किती बाया पाळून ठेवल्या त्या माणसाने आजवर. बरं झालं तुम्ही देवासारखे मला भेटले, सांगायला आले, नाही तर मला कधीच वाटलं नव्हतं, कधी कळलं पण नसतं माझ्या नवऱ्याचं लफडे म्हणून. आता आहे ना बघतेच मी, आता चांगली त्याला येऊच द्या, त्याला ना फोनच लावते मी. नाहीतरी ना एक काम करा, चला तुम्ही मला घेऊन चला गावात, ती राणी ती दाखवा. गेले असतील ते आता असतील, अजून बस नाही आलेली. अहो वहिनी सगळं जाऊन बघू आपण. बस मध्ये नाही जाणार, तिने स्पेशल गाडी केलेली आहे. अहो पण आपण जाऊन बघितलं, आता काय जाऊ नका, गेले असतील ते. तिच्या चांगल्या जिंच्या उपटते ना मी. येऊ का मी? अहो, जातो मी. हो आता नाही हाती लागायचे तुमचे ते. काय करू? जरा सुधरा जरा वहिनी तुम्ही. नको नको नको, एक काम करू आपण आहे ना जाऊन बघू. तुम्ही चला, तुम्ही चला. चला. चला पण गेले असतील ते, देवा शपथ गेले असतील. खोटं बोलणार नाही तुम्हाला वहिनी. आपण जे बोलतो ना ते खरंच बोलत असतो माहिती का. येऊ का मी? सांगू नका. बरं चालतंय, आता हा. मीच बघते काय तुम्ही करायचं. बघा तुमच्या मी पद्धतीने. ना फोनच लावते आता त्यांना. चालेल. हा बरं झालं बरं का मला सांगितलं तुम्ही दादा. आता आहे ना बघतेच फोन लावून. किती खोटं बोलत होता मला, फोनच उचलत नाहीये. किती खोटं बोलत होता. लव्ह मॅरेज झालंय आमचं. हा लव्ह मॅरेज, हे असं लव्ह 4-4 बायांना घेऊन फिरतोय 4-4 दिवस, आणि असं लव्ह मॅरेज. हॅलो कुठं आहे तुम्ही? तू म्हणजे मीटिंग बिटिंग गेली खड्ड्यात तिकडं, जिथं असेल ना तिथून आताच्या आता रिटर्न घरी या. मी आलो तुम्हाला दाखवते आता काय झालं ते. तुम्हाला मी आहे ना शेवटचं सांगते, तुम्ही आता नाही ना आहे त्या अवस्थेत घरी आले तर माझं मेलेलं तोंड बघाल. तुम्ही लवकर घरी या. ठेवा. आता बघतेच कोण आहे ती, सगळ्या बाहेर काढते. राणी काय तारी काय सगळं बाहेर काढते. येऊ दे. अजून येत नाही. किती वेळ झालाय फोन. अगं काय झालं? कमून एवढ्या गडबडीत फोन केला मला? गडबडीत फोन केला? कुठे गेलते तुम्ही उलटायला? त्याला कुठं मीटिंग होतो, मग मला काहीतरी सांगावं लागलं साहेबांना. आलो अर्जंट निघून. काय झालं? Meeting? कमी रडत होती. मीटिंग होती का तुमची? हा खरं खरं सांगायचं, खरं खरं सांगायचं मला. अगं बाई झालंय काय? तुमचं आहे ना सगळं माहिती झालेलं आहे मला. राणी तारी, हा तुमची मीटिंग, गोवा 4-4 दिवस. मला का बोर होत नाही, मला सगळं कळलेलं आहे आता. ताप बीप तर नाही आलं ना तुला? हा ताप आलाय, मेंदू शिरलाय, डोक्यात पडलंय मी. कमी शॉर्ट झाल्यासारखं वागते तू. अरे कसलं काही नाहीये, मीटिंग होती. मी तू एवढा गडबडीत रडत रडत फोन केला, मला वाटलं काय झालं म्हणून मी आलो. तुम्हाला सांगते बरं का, माझं आहे ना डोकं फिरवू नका तुम्ही. तुमची मीटिंग फिटिंग सगळं मला कळलेलं आहे. काय कळलं तुला? कोणी काय काय बोललंय का? मला कशाला कोण काय बोलायला पाहिजे? मला माझं काय कळत नाही का? मला सांगा ती राणी कोण आहे कोणती राणी? आणि ती तारी कोण आहे? अगं बाई, कोणती तारी? हा असे कसे सांगाल? आता तुम्ही ओळखल्यासारखंच नाही करणार, बरोबर आहे.
कोणाला ओळखता तुम्ही? कोण राणी कोण तारी? अगं ऐक, खरंच काय नाही. तुम्ही दर महिना मला हात लावायचा ना, मी तुम्हाला आधीच सांगून ठेवते. तुम्ही दर महिन्याला 4-4 दिवस कुठं तोंड मारायला जाता ना, मला सगळं कळलेलं आहे आता. अगं मीटिंग असते माझी, मीटिंगला जात असतो मी. मीटिंग आहे म्हणत म्हणत मला येडा बनवलं एवढे दिवस. तुम्हाला वाटलं आपण आहे ना काय करू, हिला येडा बनवू आणि मग पाठवू हिला मेंटल हॉस्पिटल मध्ये आणि मग राहू त्या तारी बरोबर सुखाचा संसार करू. अगं बरं शांत हो, तसं तुला काय वाटतं तसं काही नाही, तुझी शपथ. मला हात लावायचा नाही, मी आधीच सांगते. शपथ घेऊन मारता का काय मला लगेच आजच्या आज? म्हणजे मोकळ्या तुम्ही तारी बरोबर त्या राणी बरोबर कोण आहे तिच्या बरोबर लग्न करायला. कोण राणी कोण तारी? आता ते तुम्ही मला सांगायचं कोण राणी आणि कोण तारी, ते कळलं ना? अगं मला नाही माहिती काही, मग नको भांडणं करू, तन करू. नाही म्हणलं नको कुठं काय भांडणं म्हणलं करू कुठं? काय? हा? कुठं? नाहीये नाहीये. नाहीये. अरे नाहीचे. अहो काय बोलताय तुम्ही? त्या गावातल्या माणसं मला सांगायला यायला लागले आता घरी. कोणते हा? माणसं? कोण 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 कोणते माणूस माणूस असं? म्हणजे मला नाही माहिती, मी नाही ओळखत. तो तुम्हाला चांगलं ओळखतोय, तुमचाच कोणतरी मित्र आहे वाटतं. तो तिकडच्या त्या वाडीचा कोणता, तो काय त्याचं नाव? हा अरुण. अरुण? हा तो तिकडच्या वाडीला राहतो मला म्हणला तुझ्या नवऱ्याला मी ओळखतो आणि त्यांनीच मला सांगितलंय सगळं. बरं झालं देवासारखा मला सांगायला आला तो, नाही तर मला कधी कळलंच नसतं तुमचं हेच. मी तुम्हाला अगं, ऐकून घे. मला तुमच्या बरोबर राहायचं नाहीये, मी तुम्हाला सांगते. हे तुमचं मंगळसूत्र, तुमचं लव पण गेलं, तुमचं मॅरेज पण गेलं खड्ड्यात. अरे झालं काय पण तू आज मी मला ना इथं काय? चालले आता घरी अगं, निघून. नाहीस, कशाला मला सांगते? अडवायचा प्रयत्न करायचा नाही, तर मी सांगते मी जीव देईल आता. बरं, मी ऐक. चिठ्ठी लिहून द्या आणि तुमच्या अरे, नावाची. तसं काय नको करू, जाऊ नको. मला हात लावू नका, सरका तिकडं, मला जायचंय. अगं, ऐक. काय अगं, तुमचं आता ठेवलंच काय अगं तुम्ही? संगे खरंच नाही काय माझं कुठे लपड? काय माहिती, मी चालले आता. संगे अय संगे, बरं कुठं ना झालं की डायरेक्ट मंगळसूत्र हातात देऊन गेली. डोक्यात शॉर्ट बीट तर नाही झाली, दरवाजाला आदळली नाही, हा अशी करणार नाही. पण कोण अरुण आहे याचा ना शोध लावा लागेल. माझ्या संसाराचं वाटोळे केलं, प्रेमाची बायको पळून गेली, सोडून गेली मला. या अशा लोकांना ना आता नाही, पहिला शोध लावितो, मग त्याचं तांगडं मुडीतो. शोध मोहीम चालू. अरुण अय अय काय अरे इकडे नवरा काम करू करू मेला आणि तू तर याच्या मारी झोपती. मग ही काय बाज काय तुझ्यासाठी केलेली का? मग कोणासाठी केली? ही मायासाठी आहे. बापा, अरे त्याला तिला झेपलं पाहिजे काही गोष्टी. काय गोष्टी? मोडीची नि बाज हे बाय आवाज नाही मी अख्ख्या वावरात बिंकून आणतोय आणि शेवटी इथे टाकीतोय. याची इच्छा नको नाही लागू, तुझं काम नाही तिचं. म्हणजे हा माही पंचायत करून टाकीशीन. अहो, काय येडे बिडे काय तुम्ही? मागची मोडली ना, तू एक पाय कोणी मोडला? बरं मग ती कुजला होता त्याच्यामुळे मोडून गेला, त्याला मी काय करू? आपली तब्येत बघून बस जायचं वस्तू. उगा नाचतोच व्हायचं काय तब्येत जाऊन- कार्यक्रम ते. काय पोरं का आली? काय झालं? काय झालं? अगं काय झालं बोलशील का? मम्मी, अगं काय उपयोग नाही ग लव्ह मॅरेज करून. काय झालंय? अगं माझ्या नवऱ्याचं माझ्या बरोबर लव होतं म्हणून आम्ही मॅरेज केलं, पण आता त्याचं माझ्यावर लव नाही, तिकडे दुसरीकडे त्याची लफडी चालू आहे. आम्ही म्हणलो होतो ना लव्ह मॅरेज नको करू. मग तुला पहिल्यापासून काय सांगत होतो मी? मला नव्हतं माहिती आम्ही येडी होतो का? कोणती राणी आहे कोणती तारी आहे. 4-4 दिवस जातो त्यांना घेऊन फिरायला गोव्याला. त्याच्यामुळे मला कळले आता. त्याच्यामुळे तिला काय व्हायना. आणि तुझं गळ्यातलं बिळ्यातलं कुठे गेलंय? आले त्याच्या तोंडावर मारून, म्हणलं अरे काय मला पोर नाही बावळाटी? यायचं, मला नाही हा? जायचं आता. ज्यावेळेस सांगत होतो त्यावेळेस नाही ऐकलं ना, आता चालली काय फेकून देऊन इकडे परत? हा आता काय उपयोग आहे का? आता तुम्ही पण असं म्हणले तर कुठं जाऊ मारायला मी? अगं जायचा विषय नाहीये. अरे पण पण मग तुला आधीच आधी- विचार करायचा असतो या हा. गोष्टीचा. आई बापा येडे असतात काय? आता मला काय माहिती होतं तो असं करणार आहे, परत 4 ठिकाणी तोंड मारणार आहे. नव्हतं माहिती ना, तर मग आई बाप्पा सांगत होते ते ऐकायचं होतं ना. अगं चुकलं ना माझं, मला नव्हतं माहिती. अरे मला चुकलं वाटलं म्हणजे? मला वाटलं त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. आता काय करायचं? आता काय करणार आहे? आता काय करायचं? तुझ्या मला मनात नाही काय आहे? जायचं आता, मला नाही जायचं आता त्या त्याच्या लपडेबाज तिला माणसाबरोबर. करता आल्यावर निसता राहिला बी, तिला यायला पाहिजे होतं ना. हा मग आता आपल्याकडे आली ना, त्यावेळेस विचारलं असतं तर काय झालं असतं? मग आता काय करू मी? परत ते काय बापा येडीच असतात का? का त्यांना कळतच नसतं? अरे ज्याच्या पोटी जन्म घ्यायचा त्यालाच फसवायचं आणि अंगलट आल्यावर इकडे यायचं. अहो माझं खरंच चुकलं.
अरे हा. आज ग्रामसभा लय भारी झाली हा. एक नंबर काय तुफान झाली येड्या. तू पण झाले आज विषय बी लय भारी भारी घेतले नाही का हा. सगळे आपण कवाची वाट पाहतो त्या पांडवता तिच्या अजून पांडवता याय ना भाऊ. येईन ना थोडं काम असं येईन उरकून हा? येईन येईन अरे किती वेळ झाला आपल्याला झालं ना आता इथं अर्धा तास झालाय बसून. येईन अजून 10 मिनिटं बघू मी काय म्हणतो आणि हम्म. तू अक्षय माहिती का तुला अक्षय त्याचं काय झालं त्याचं काय झालं सांगू तुला. हा. तुला काय माहिती नाही झालं का. नाही नाही मला काय नाही माहिती अरे तुला पहिलं माहिती ना भांडणं झालेली मग आमची त्याचे बांधवून हा 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 हा? हा असे निभार भांडणं झाले त्यावेळेला. हो हा हा मी आहे का आणि आहे का आणि हा मी तिथून आहे ना भितळीच्या कडाला असं डोकून पाहिलं. हा. तो आहे ना 2 दिवस बाहेर जाणार होता. त्याच्या बायकोच्या त्याच्या गप्पा ऐकल्या बरं का मी. हा मग घे ना असे त्यांच्या घरात आग लावून दिली का नाही. तो गेला का अक्षा हा. लगेच मी तिथं जाऊन टापकलो. बर म्हणलं काय वहिनी काय चाललंय हा हा? हा असं तसं. आणि मी लगेच सांगितलं त्या वहिनीला तू तुमचा अक्षय आहे का म्हणलं. हं. तू त्या तारी संघ म्हणलं त्या राणी संघ हे दिली आग लावून त्याच्या घरात. बर हा नाही बोलाय का वरून हं. खोटं नाव सांगितलं. काय मी म्हणलो ना मी बांटे आहे म्हणून. हा. हारून सांगितलं मी. खोटं नाव सांगितलं हा खोटं नाव थट म्हणलं वरच्या वाडीचं आहे म्हणलं मी तिकडं. बर बर हा एक तो असं लावून दिलं का बस आता काही काही होणारच आहे. ठीक आहे ठीक आहे मला ना आता लय वेळ झालाय ते पांढरा ते काय आहे ना हा आता मी जातो बरं का मला लय काम आहे घरी बरं मी काय म्हणतो तुला हा. या खुशीवर तुला एखादी पाडली असते ना. नाही 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 हा? नाही नको नको नको. हा हिला मला लय आनंद झालेला आहे आज. घरी लय काम आहे मला हा जातो मी आता जातो का मग हा ठीक आहे. सांगितली असते तुला एखादी. नको 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 ते बघू दे नंतर जातो मी जाय मग हो हा. मी जातो मग माझ्या उद्योगाला. बर बर त्या अक्षयची बायको माझ्या मावस बहिणीची पोरगी आहे. आणि या भाड्याने काय आग लावली काय माहिती आता माझ्या बहिणीला जाऊन सांगतो मी आता थांबा झोप लागे नाही मन जागेवर थांबा नाही बायको नाही घरात करमत बी नाही पण कोणी येऊन सांगितलं असं गड्या. हा अख्ख्या गावात माझं एकच दुश्मन आहे बांठ्या. माळावरची जमीन त्याच्यावर आमचे वाद 8 गुंठे दाबली तर दाबली. त्याच्यावर मोक्कर मारामाऱ्या झाल्या त्याच्यावर पोलीस केसही केली तरी सुधारणा काय. पण हे तर म्हणले अरुण आलता नक्कीच या बंटीने कोणाला तरी सांगायला लावलं असणार आहे. पण माझं तर कोण सांग लपडं नाही काय नाही म्हणजे याने खोटं खोटं सांगायला लावलं काय नो. चांगला संसाराचं माझं वाटोळ करून टाकलं. आता आलं ध्यानात माझ्या पहिले संगीला जाऊन सांगावं लागेल. जातो संगीकडं. काय होतं त्यासाठी ना मनाने नाही डोकं चालवायचं कधीच. आता जाऊ द्या झाली चूक माझ्याकडून म्हणते ना. नमस्कार मामा मामी. नमस्कार. का जावं काय नाही ते हे रुसून आले राग राग. राग राग मग त्याला कारण असेल ना काहीतरी. कसलं काहीच कारण नाहीये. तुम्ही कशाला आले इकडे जायचं होतं ना कुठं तरी दुसरीकडेच. कुठं जाणार दुसरीकडे. तो नेहमी डोक्यात जिथं जातं तिथं जायचं. अगं तुला डोक्यात पाणी बिणी झालं का काय. तुला किती जीव लावलाय मी माझ्या जीवा पलीकडे तुला जीव लावतोय ना. कोणत्या गोष्टीच कमी केली का. तू कधी पाहिलं का मला डोळ्याने. अहो, पाहिलंय? जीव लावण्याला काय अर्थ आहे बाहेर तोंड काळ करत हिंडायचं. हा अहो मामी अशा जीव लावण्याला काय अर्थ असतो. अहो मामी खरंच इच्छा शपथ माझं कुठंच काही नाही. आता जावई मारा आमच्या पोरीला दुसऱ्या हा बायांसाठी. आणि मग दुसरी बघा. हा तुम्हाला एक सांगू का हे असे उद्योग नसतात करायचे बरं का. ज्याने आई बापापेक्षा तुमच्या ज्या जीव लावला ना त्या व्यक्तीला धोका नसतो द्यायचा. अहो नाही दिलं धोका. आई बाप लहानाचा मोठे करतात हा हे लक्षात राहून द्यायचं. आणि आई बाप 10 मिनिटात पोरगी सोडून गेलेली आणि तुम्ही त्याचा फायदा नाही घ्यायचा. अहो जेवढा तुम्ही जीव लावताय ना त्याच्यापेक्षा जास्त मी जीव लावलाय. प्रेमात लग्न केलंय मला कळतंय सगळ्या गोष्टी. बरोबर आहे ना. मग तिने कुणा विश्वास ठेवला हो? आई बापावर ठेवला का तुमच्यावर ठेवला. अहो आपलं कोण तिला कोणीतरी काहीतरी सांगितलंय आणि त्यांनी ते परक्या माणसावर विश्वास ठेवलाय पण होय ना ते? आपल्यावर विश्वास नाही. तिथे कुणी तुला सांगितलंय का काही. त्यांचाच कोणीतरी मित्र होता तो आला होता घरी सांगायला सगळं. अगं आम्हाला वाटलं तू डोळ्याने बघितलंय म्हणून एवढी तनतन करत आलीये. म्हणजे तू फक्त दुसऱ्याच्या सांगण्यावर इथपर्यंत आली काय. आता तो माणूस पर घरापर्यंत आला त्यांनी मला एवढं सगळं सांगितलं का 4-4 दिवस तुमचा नवरा जातो अक्का. हे कर- अगं ते बंटे नाही का बंटे ते गावातला हा तो वरल्या वाडीतला हा हा ते नाही का. त्यांनी खोटं खोटं सांगितलंय तुम्हाला सगळं. बंट्या. हा ते त्याने तुला अरुण नाव सांगितलं होतं ना. हा
जो घरी आलता त्या माणसाचं नाव अरुण आहे. तुम्ही ओळखता का त्याला? ते बांट्याला ओळखी तुम्ही, ते बांट्याचं काय झालं माहिती का, आपली माळावरची जमीन आहे का, अहो बंट्या नाही, अरुण होता कोणता. आपण मी तुला बांट्याचं सांगतो मी. त्याने खोटं नाव सांगितलंय अरुण. हा? हा ते माझा मित्र आहे, मला माहिती म्हणजे ना. कुसूर काढला का काही? अहो ते तुमचा काय काय झालं, वाद होता का? अहो माळावरची जमीन आहे ना, हा. आमची ते जमिनीवरून वाद होते, भांडणं बी मोक्कार झाले, तर कोर्ट केस कचोरी बी झालेली फार. बघा की आहे का या असं त्याने- काहीतरी असं. ते राग इकडे काढला का नो, म्हणजे आपला सुखी संसार त्याला बघवत नाहीये, आणि तू असं कोणावर बी विश्वास ठेवती का? हा. तुला वाटतं की मी लपडे करणार आहे? काय येडी पोरगी का तू? आणि विचारपूस करायची, कोण आहे काय आहे कसं आहे, आणि पाहुण्याला विचारायचं. कस काय कळायला? आम्ही गावात गेलो होतो ना ग्रामसभेला, तर तिथं मला बंट्या भेटला होता. मग आम्ही येता येता बंट्याने सांगितलं मला सगळी हकीकती. बघा हे असा गोळ झालाय. गोळ आणि झाला जावई, म्हणजे तुम्हाला पण कळायला पाहिजे ना. आता मला काय कळालं, मी असतो ड्युटीवर. अरे त्यांची काय चुकी आहे त्याच्यात? त्यांनी परस्पर येऊन यायला सांगितलंय. तू पण आधी चौकशी करायची असती, डोळ्यांनी बघायचं असतं, मग यायचं असतं. आणि दिदे एक कधी बी डोळ्याचं आणि कानाचं किती अंतर आहे? 4 बोटाचं. स्वतः समक्ष पाहिल्याशिवाय असं हे करायचे उद्योग वाढवायचे नाहीत. तुला कळतंय का काही? आ? बरं ऐका ना. डायरेक्ट भांडण केलं आणि लगेच निघून मंगळसूत्र काढून टाकले तिने. असं कधीच नाही करायचं, मंगळसूत्र कधीच नाही काढायचं. माझं चुकलंच बरं का हो. मी परक्या लोकांवर विश्वास ठेवला आणि तुम्हाला नाही विचारलं. माझं खरंच चुकलं. बरं जाऊ दे, होत असतं असं, येतो बरं. संशय कोणी जावई सांगितलं बापू चला चहा प्यायला. चला. चल दादा तू पण चहा प्यायला. चला चला. का? आता चहा पिऊन डायरेक्ट घरी जाऊ काय? हा, चला. जरा मग आपली बॅग आता. चला. येडी.